नमस्कार मित्रांनो, RSSने महाराष्ट्राला एक प्रयोगशाळा बनवलेली आहे असं तुम्हाला आजपर्यंत कधी वाटलं का? नसेल वाटलं तर आपण चला याच्यावरती चर्चा करूयात। तुम्ही एक प्रयोगशाळेतल्या उंदरासारखं झालेले आहात। म्हणजे सायन्सचे जर स्टुडंट असतील तर तुम्हाला सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहीत असेल की कुठलेही प्रयोग जर करायचे असेल तर अगोदर सायंटिस्ट उंदरावरती करतात, RSS महाराष्ट्रावरती करतं। तुम्हाला एक उदाहरण सांगतो। महाराष्ट्राचे मूळ मुद्दे काय आहेत? गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्याला आजपर्यंत महाराष्ट्रानं हात घातलेला आहे का? ज्यावेळेस महाराष्ट्राला गरज नव्हतं त्यावेळेस महाराष्ट्राच्या माथ्यावरती मराठीचा मुद्दा आणून मारला, हिंदी सक्तीचा मुद्दा, म्हणजे मराठीला ऑप्शन भाषा। त्याच्या आधी जर तुम्ही गेलात तर औरंगजेबची कबर आपण शोधून काढलो, त्याला उकरून फोडून बिडून काढण्याच्या गोष्टी झाल्या, तेही झालेलं नाही। त्याच्या पलीकडे जा तुम्ही, हलाल मटन, चिकन मटन, ते 1-1.5 फूट आपलं फिरत होतं, त्यांनी भरपूर गदारोळ घातला। त्याच्या आधी पाठीमागे जा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमचे एका मस्जिदीमध्ये काहीतरी बॉम्ब टाकला, कुणीतरी कशावर तरी मटणाचे तुकडे वगैरे टाकले। ह्या सगळ्या प्रकारामधून आज महाराष्ट्र येतोय। त्याच्या पलीकडे जा तुम्ही, मराठा आणि OBCच्या मध्ये भांडण झाले। ह्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रावरती, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरती, महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकावरती, महाराष्ट्राच्या इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या असलेल्या कंपन्या आणि महाराष्ट्राची ओव्हरऑल जी ग्रोथ आहे ते कुठं आहे हे तुम्हाला थोडंफार माहीत आहे का? नसेल तर चला मी सांगतो आहे ना, मी आहे। आज महाराष्ट्र गेल्या 10 वर्षाच्या आधी महाराष्ट्र भारतामध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला किंवा रँकिंगला GDPच्या बाबतीमध्ये 1 नंबरला होता। आज आपण 12व्या नंबरवरती आलेलो आहोत। महाराष्ट्रामधले हजारो उद्योग व्यवसाय गुजरात किंवा देश सोडून बाहेर गेलेले आहेत। महाराष्ट्रामधले म्हणजे भारतामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा 70% कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती चढलेलं आहे। आज महाराष्ट्रातले तासाला 2 शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे 2-4 पोरं काम नसल्यामुळं आत्महत्या करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये तासाला सांगायला सुद्धा वाईट वाटतं की 5 ते 10 मुलीवरती अत्याचार होत आहेत। पण महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टीवरती कधीच विचार करणार नाही। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं होतं की आधी मराठा आरक्षण भेटतो का OBC आरक्षण भेटतो। दोघांना राजकारण्याने नाचवलं, भरपूर नाचले, महाराष्ट्र भरपूर नाचला, त्याच्यामध्ये इलेक्शन निघून गेले, कोण कुणाची सत्ता आलं, संपला विषय। त्याच्यानंतर मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला तुमचा? का देऊ शकणार? मराठ्यालाही आरक्षण का देऊ शकणार आणि OBCलाही का आरक्षणाची लिमिट वाढवून सगळ्या OBCला आरक्षण का देऊ शकणार? ह्याच्यामध्ये कधीतरी तुम्ही जरा थोडंफार डोकं चालवलेलं आहे का की कधीतरी आपल्याला किती वेडं बनवलं जातं आणि आपण किती उंदरासारखं डोस घेऊ आपण प्रयोगशाळा झालो, प्रयोग सक्सेस झाला तर पुढं ट्राय करता येईल, नसेल तर उंदरं मरून जातील। तसंच महाराष्ट्राची आज अवस्था झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये किती उंदरं म्हणजे किती लोक मरत आहेत, महाराष्ट्राची किती वाताहत होत आहे, महाराष्ट्र आज किती पाठीमागं जात आहे, ह्याच्याशी ह्या सरकारला, ह्या लोकांना काही देणं घेणं नाही। महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये झटका मटण खायचं का हलाल मटण खायचं ह्याच्यावरती गेलं पूर्ण सीझन गेलं होतं। म्हणजे जे उन्हाळी अधिवेशन असतात ते उन्हाळी अधिवेशन पूर्ण तुम्ही झटका मटण खाणार की हलालचं मटण खाणार? अधिवेशन संपलं, मुद्दा संपला, सगळे ते जे 1.5 फूट होते ते सगळे हलालचेच खाल्ले, तुमचा मुख्यमंत्री हलालचंच खाल्लं असणार आहे, सगळं मंत्रिमंडळ हलालचंच खाल्लं असणार आहे। कुठं गेला तो मुद्दा? आणि त्या मुद्द्याची खरंच महाराष्ट्राला गरज होती का? नाही। तुमच्यामध्ये तो एक द्वेष निर्माण केला पाहिजे। तुम्हाला ह्याच्या आधी औरंगजेबची कबर उकरण्याबद्दल जे लोक बोलत होते ते आज लोक कुठं आहेत? गादीला कायमचं मान आहे छत्रपतींच्या, पण छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज उदयनराजे भोसले सुद्धा म्हणत होते की तुम्ही ते कबर पाडून टाका। मग उदयनराजे भोसले, मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही ती कबर पाडण्यासाठी पुढं का आलेलं नाही? ते राहण्याचे 2-4 गाबडे, त्या लोकांनी सुद्धा ती कबर पाडण्यासाठी पुढं का आलेलं नाही? तुमचा मुद्दा कुठं होता? का तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या युवकांना भरकटवण्याचं काम करता? जर तुम्ही सत्तेमध्ये होता, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, तुमच्याकडे संघटना आहेत, पोलीस आहेत, जाऊन पाडायचं होतं, पण नाही पाडणार। आणि ते पाडण्यासाठी सुद्धा ही गोष्ट केलेली नव्हती, फक्त आणि फक्त तुमचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी केलेलं होतं।
पण गेल्या 10 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या केले, की शेतकऱ्याचे गेल्या 10 वर्षाच्या आधी सोयाबीन, कापूस, ऊस, दूध ह्या सगळ्या गोष्टीला भाव किती होते, आज किती आहेत. गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागं खताचे, औषधाचे, मजुरीचे भाव किती होते, आज त्याचे 5-6 पट भाव झालेले आहेत. पण गेल्या 10 वर्षाच्या आधी जे मालाचे भाव होते ते आज त्याच्यापेक्षा 50% कमीवरती भाव आलेले आहेत. हे कधीतरी विचार करायला वेळ आहे. महाराष्ट्रामधून उद्योग व्यवसाय चालले आहेत, महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संध्या नवीन उपलब्ध होत नाहीत, त्याच्यावरती कधीतरी विचार करायला वेळ आहे. वेळ तर कसं राहणार. तुम्ही प्रयोगशाळेतले उंदरं आहात, विचार करा उंदरांनो. धन्यवाद.